मकर संक्रांत झालेली आहे। आता कसं हळदी कुंकवाला सुरुवात झालेली आहे। आपण मैत्रिणींच्या घरी जातो, मैत्रिणी आपल्या घरी येतात आणि कार्यक्रम आपण साजरा करतो। पण त्या कार्यक्रमाची शोभा वाढवेल असं आपल्याला काहीतरी बनवायचं असतं। आपण वेगवेगळ्या ठिकाणी कसं रेसिपी शोधत असतो आणि ट्राय करत असतो, पण काही वेळेला त्या कशा होत नाहीत। पण मी आज तुम्हाला अशी झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे की चविष्ट पण आहे आणि तितकी तुमच्या कार्यक्रमाची शोभा पण वाढवेल अशी आजची मस्त अशी रेसिपी आहे। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला गरमागरम असं मसाला दूध बनवून दाखवणार आहे आणि तेही बाजाराचा मसाला न विकत आणता घरच्या घरी हा मसाला दुधाचा मसाला कसा तयार करायचा हे देखील आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे। काही वेळेला काय होतं माहिती आहे, दूध असं घट्टसर होत नाही, मलाईदार होत नाही, पण त्यासाठी देखील काय करायचं हे देखील आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे। अगदी कमी वेळात घट्टसर मलाईदार असं हे दूध तयार होतं। एकदम चविष्ट अशी झटपट होणारी मसाला दुधाची रेसिपी आहे। तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 15 ते 20 असे बदाम घेतलेत, 15 ते 20 काजू पाकळ्या आणि 15 ते 20 असे पिस्ता घेतलेले आहे। अर्धा चमचा जायफळ घेतलाय, 1 चमचा वेलचीची पूड घेतली आहे, 1 चमचा चारोळी घेतली आहे आणि 2 चमचे दुधात ना मी केशरच्या काड्याचे भिजत ठेवलेले बघा। म्हणजे दुधाला रंग खूप सुंदर येईल आणि चव पण खूप भारी लागेल। त्यानंतर इथे मी साखर घेतली आहे। 1 लिटर दुधासाठी मी अशी साधारण 1 कप घेतलेली आहे साखर। तुम्हाला जास्त गोड दूध आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा किंवा कमी आवडत असेल तर कमी टाका, तुमच्या आवडीनुसार। हे बघा, इथे मी असं 1 लिटर दूध घेतलंय आणि दूध कढईत ओतून असं गरम करत ठेवलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दुधाला ना चांगली अशी उकळ काढून घ्यायची आहे, मस्त अशी उकळ यायला हवी। दुधाला बघा उकळी आली आहे। गॅस मीडियम करून आपल्याला दूध थोडंसं आटवून घ्यायचंय। फक्त मध्ये मध्ये आपल्याला जरा ढवळत राहायचंय, म्हणजे वरती जी साय येते ना ती फक्त आपल्याला मोडायची आहे। असं ढवळत राहून एक 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅस करून आपण हे आटवून घेऊया। खूप असं आपल्याला हे आटवायचं नाही हा, फक्त एक 3 ते 4 मिनिटं पुरेसं आहे। तोपर्यंत आपण ह्या दुधासाठी लागणारा जो मसाला आहे ना तो तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला एक काजू, बदाम आणि पिस्ता घ्यायचंय। त्यात थोडीशी जायफळ पावडर आणि वेलची पूड। हे सर्व साहित्य वाटताना फक्त एकच आपल्याला काळजी घ्यायची आहे की बारीक पूड होता कामा नये। आपल्याला पूड नाही करायची आहे। काजू, बदाम, पिस्त्याचे ना असे छोटे छोटे तुकडे राहायला पाहिजे असं आपल्याला हे वाटून घ्यायचंय। मगच ते पिताना ना दाताखाली खूप छान चव लागते त्याची, म्हणून जाडसर आपण हे बारीक करून घेऊया। हे बघा, इथे मी हा मसाला तयार करून घेतलाय। मसाला दुधासाठी लागणारा हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, दुधाला लगेच घट्टसरपणा येण्यासाठी काय करायचं, मस्त असं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी आता सांगते। त्यासाठी इथे मी 8 ते 10 काजू पाकळ्या आणि 8 ते 10 बदाम त्यावरती थोडंसं असं पाणी ओतून 1 तास असे भिजत ठेवलेले आहेत। काजू आणि बदाम छानसे सॉफ्ट झाले आहेत, असे आपल्याला हे सॉफ्ट मऊ करून घ्यायचे, म्हणजे त्याची पेस्ट आहे ना ही लगेच होते। एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे भिजवलेले काजू घेऊया, त्यानंतर बदाम। मिक्सरला झाकण लावून आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया। या पेस्टमुळे ना दुधाला छान असा घट्टसरपणा लगेच येतो, वेळ लागत नाही, जास्त आपल्याला दूध नाटवायची गरज लागत नाही। हे बघा, इथे मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। तोपर्यंत इथे बघा 3 मिनिटं झालेली आहेत आणि दूध पण असं थोडंसं आटलंय। आता आपण जी तयार केलेली पेस्ट आहे ना ती टाकूया। हे मिक्सरचं भांडं वगैरे आहे ना त्यात थोडंसं आपण पाणी टाकूया आणि धुवून घेऊया, कारण ह्याच्यात काजू आणि बदामची पेस्ट आहे बघा, अशी वाया जाऊ द्यायची नाही। थोडंसं दूध किंवा थोडंसं पाणी टाकून आपण हे भांडं धुवून घेऊया। मिक्स करून घेतले की ह्यात टाकूया साखर। साखर आपल्याला सुरुवातीला चांगलीशी वितळवून घ्यायची आहे। साखर पूर्णपणे विरघळली आहे दुधात बघा, आणि दुधाला बघा लगेच किती घट्टपणा आलाय, किती घट्टसर झालंय बघा, दूध दाटसर झालंय। जास्त न आटवता, गॅस न वापरता जास्त, लगेच हे दूध आटलंय बघा। एवढा असा घट्टपणा दुधाला हवा, म्हणजे परफेक्ट हे मसाला दूध झालेला आहे। आता आपण ह्याच्यात तयार केलेला आहे ना तो मसाला टाकूया। त्यानंतर चारोळी आणि दुधात भिजवलेलं केसर, म्हणजे केसरचं दूध। आता आपल्याला ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची, बघा चिमूटभर हळद टाकायची, म्हणजे रंग खूप सुंदर येतो, रंग आणखीन वाढतो त्याचा।
आणि दुधाचा पौष्टिकपणा आणखीन वाढतो। बघा किती सुंदर रंग आलाय। अगदी चिमूटभर आपण हळद टाकली आहे पण मस्त रंग आलाय। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरमागरम वाफाळत हे मसाला दूध पिण्यासाठी तयार आहे। वेळ नाही ना लागला। मी सुरुवातीचे 3 मिनिटं आपण हे दूध आटवून घेतलं, त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली, मसाला तयार केला ते सर्व टाकलं, साखर विरघळवून घेतली आणि एकूण म्हणालात ना 8 ते 9 मिनिटात हे दूध तयार झालेलं आहे। वेळ लागत नाही। एकदम दाटसर झाले, जास्त वेळ न घालवता गरमागरम हे वाफाळतं मसाला दूध पिण्यासाठी तयार आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। यापुढे तुम्हाला ना या मसाला दुधासाठी मसाला बाजारातून विकत आणायची गरज नाही। असंच असं दूध घरी बनवून बघा, मस्त असं दाटसर दूध तयार होतं। आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू। या दूध प्यायला।